नमस्कार मंडळी. दर्जेदार विनोदाचा गड सर करणारी धाडसी मोहीम सुरू करूया, जिचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, सुरकी आणि इन्स्पेक्टर यांच्या प्रेम कहाणीमध्ये आज लिहिला जाणार एक नवीन अध्याय. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा प्रेमळ हास्य कथा अनुभवण्यासाठी, जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी विनोदवीर. हॅलो. अरे इन्स्पेक्टर महेश जाधव सर. कोणाला पकडलं? तात्या विंचू. अरे सर, विंचू पकडायचे का आपण? आपण काय पकडलं पाहिजे? आपण आपलं काम काय सर? हास्य जत्रेत जाऊन हसायचं. ओके सर, ठेवा फोन. जैन साहेब. जगताप, तुम्हाला किती वेळा सांगितलंय सॅल्यूट करताना काठी डाव्या हातात पकडा. ती सतत डोक्यावर लागून लागून आता 4 वाक्यही आपल्या लक्षात राहत नाहीत. आज मला 4 वाक्य आहेत. मला तर 3च आठवत आहेत. उदाहरण दिलं मी. तुला काय झालंय? साहेब, सुरकी वहिनीच्या घरासमोर ना खूप गर्दी जमली आहे. मला वाटतं काहीतरी फंक्शन असेल. ती वहिनी नाहीये तुमची, कळलं? माहितीये. आता नाहीये, पण पुढे जाऊन होऊ तर शकते ना. साहेब, करा ना लग्न. मला तुमच्या लग्नाची बुंदी खायची आहे. ड्युटी कुठे होती? नाक्यावर. सुरकीच्या घराची इथे काय करत होतात? वहिनी मला ना पापलेटचे 3 तुकडे देते. तुम्हाला ना वरून खालून रवा लावून भाजला पाहिजे. काय चाललंय? साहेब मला वाचवा साहेब. काय झालंय? साहेब, माझा बापूस विहिरीत ढकलायला निघालाय. ओ माय गॉड, अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे. सुरकी वहिनी, मी जिवंत असेपर्यंत तुमच्या केसलाही धक्का लागणार नाही. जगताप, साहेब, तुमच्यावर मी अटेम्प्ट टू कॉमेडीची केस टाकी ना. शहाणपणा करू नका. ए सुरकी, काय नवीन नाटक आहेत? बघ, परत जर नाटक केलीस ना, तुला तुझ्या बापाला दोघांनाही 8 टक्के ना, आधीच सांगतोय. साहेब, मी खरं बोलतो साहेब, हे नाटक नाही आहे. माझा बापूस माणसं लगीन माझ्या मनाविरुद्ध लावायला निघालाय. वा, आजचा दिवस सॉलिड आहे. क्या बात आहे. गोड होते. सुरकी वहिनी, सॉरी सुरकी, अभिनंदन. विश यू अ मॅरिड हॅपी लाईफ. हॅपी? वा जगताप साहेब, हॅपी काय हॅपी? तुम्हाला चांगलं माहित आहे ना, मला साहेबांशिवाय कोणच आवरत नाही. माणसं कौरव प्रेम आहे त्यांच्यावर. साहेब एकदा बघा ना माझ्याकडे. एकदा माझ्याकडे बघा माझ्याकडे मिनी कसं दिसतंय. गुलाबी फ्रेश मांदेले दिसत मिनी. साहेब, एकदा फ्राय तर करून बघा. एकदा टराई तर करून बघा साहेब. लांबो. बघ, आता जो बाप तुझा कोणासोबत लग्न लावून देतोय त्याच्याशी लग्न कर आणि मोकळी हो, कळलं? नाही साहेब, माझ्या मनात तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार पण नाही येऊ शकत साहेब. मी तुम्हाला मनातल्या मनात धरलाय. वरलंय असेल ते. वरलंय धरलंय काय? धरलाय मिनी. लांब राहा. अजिबात नाही म्हटलं. मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाहीये, कळलं तुला? बोलू नका साहेब, प्लीज. असं मी तुमच्या पाया पडतो. लांब राहा. निघ, बोल ना. चल निघ. काय लग्न कर? प्रेम हे लग्नानंतर पण होतं. साहेब मला सांगा, म्हणजे सुरकी कर आले का? सुरकी, 1 मिनिट. काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे. काय चाललंय इथे? सुरकी कुठं आहे साहेब? सुरकी माझी इकडं साखरपुला चालू असताना मंडपातून पळून गेले. मला माहिती ती इकडे
इथंच कुठेतरी आले ऐका. स्वर्ग भारी बाहेर आधी बाहेर सुरके बाहेर मला वाचवा साहेब मला. अरे काय चाललंय तुझ्या मांग पलून पलून माझी चांगली उतरले तर मला परत टॉपअप मारायला. सुरके असं काय करते चल लवकर लोक शेण घालतील तोंडान बोल. चालू दे पण मला त्या माणसाशी लगीन नाही करायचं. नाही करायचं काय करायचं? नाही करायचं म्हणजे काय? एक्सक्यूज मी, नाही करायचं म्हणजे शी डझंट वॉन्ट टू मॅरी हिम. असा धरून मारीन अरे काय चाललं तू चल ना लग्नाला यार. एक मिनिट बघा इकडे बघा, तुम्ही अशी बळजबरी करू शकत नाही, कळलं? साहेब आता गेला तुमचा चान्स, आता उगा तिच्या लग्नाच्या मध्ये येऊ नका तुम्ही. ए शाण्या, मी मध्ये येतच नाहीये. मी स्वतः तिला सांगतोय लग्न कर, पण असं बळजबरी करून नाही करतायत लग्न. कोणाशी लग्न लावतायचं? अये सुईके अये सुईके अये सुईके अये सुईके मेरी जान किधर है यार तू? हाँ? क्या लाला इधर किधर? सलाम बॉम्बे. वो साहेब कशाला मारतो तुम्ही? अरे हा एक नंबरचा बेवडा आहे. ओ जगताप, हा साहेब. हा इथे काय करतोय? याची हजेरी आज? नाही साहेब. मग इथे काय आलाय? साहेब काही झालंय हे म्हणजे सुरकीचं याच्याबरोबर साखरपुरा होणार आहे. तुम्ही ह्याच्यासोबत लग्न लावून देताय? अरे मग आमचे साहेब काय वाईट आहेत? कायच करतो? मी शर्यतीतच नाहीये जगताप. तेच साहेब मला तुम्हाला तेच सांगायचं या बेवड्या सोबत मला लगीन नाही करायचं. माझा बापूस माझ्या मनाविरुद्ध लगीन करायला चाललंय. तुम्ही मला वाचवा ना, मला वाचवा. एक मिनिट मी करतो. एक मिनिट. तुला कळतंय कोणासोबत लग्न लावून देतोयस? याचं नाव माहितीये तुला? माहिती. पाईप राजा. का म्हणतात त्याला पाईप राजा? पाईपात राहतो एकटाच नाही, अख्खं खानदान पाईपात राहतं. BMC ने पाईप उचलून नेलं ना, अख्खं खानदान रस्त्यावर येतं याचं. माहितीये म्हणा, माहितीये मला, पण मी याच्या बापाला एक शब्द दिलाय ना रे. कसला शब्द? काही झाले काल रात्री आम्ही दारू प्यायला बसलो. 12 पेट झाल्यानंतर तो मला बोलला की जो पण या पाईपावरून न परता चालून दाखवल तो जिंकला. वसऱ्याला रोजची सवय, तो गेला. मी परलो नि मी हारलो. मग मी बोललो बोल तुला काय पाहिजे? तो बोलला तुझ्या पोरीचा हात दे माझ्या पोराला, कारण तो आउट लाईनला चाललाय. मी बोललो ठीक आहे, दिली माझ्या पोरीला. मी त्याला अजून एक पेक पाजला, 13वा पेक. मला वाटलं वसाऱ्या विसरेल टाईट झाल्यावर. मी टाईट झाल्यावर विचारलो त्याला काय बोललो तो सकाळी, पण त्याच्या सगळं लक्षात वसाऱ्याने मला मोबाईल वरती व्हिडिओ काढलेला दाखवला. मी फसलो साहेब. आता शब्द देऊन मी काय करू? साहेब आमच्या इज्जतीचा सवाल आहे अरे साहेब. कसली इज्जत? ही काय बेवडाशी लग्न लावताय तिचं? पायपात राहायला पाठवताय पोरीला, कळतंय का तुम्हाला? ऑलरेडी 12 जण राहतात, ही 13वी असेल. हे साहेब व्हायचं कुछ नाहीये. मी माझा बापचा पाईप कधी सोडलाय माहितीये काय? माझ्या बापचा पाईप लोखंडाचा होता. धूप लागायचे, चटके लागायचे. मग मी आहे ना माझा स्वतःचा पाईप घेतला सिमेंटचा. वरून कोणी धार सोडली ना, खाली फुल गार 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 गार. अभी ये पाईप राजा खुद के पेड़ पे खाड़ा है वाय. BMC ने पाईप उचलून नेला आणि जोडला ना, डायरेक्ट अरबी समुद्रात सापडशील. बोलतोय पाईपाच्या बाहेरचं आयुष्य माहितीये का काय? बाकीचं सगळं सोड. महिना कुठला चालू आहे? 2012. ऐकलं? महिना 2012 चालू आहे बोलतो. अरे अभी साहब वो मेरे को क्या पता है? आपने कैसा है, अपन ने क्या लाइफ को सरेंडर, मेरे को क्या पता कैलेंडर. अरे क्या बात है, वंस मोर. ऐका माझं, सोन्यासारखी पोरगी आहे, नका याच्या गळ्यात बांधू. एक मिनिट, अरे मग एक मिनिट. काय बोलला तुम्ही? तुम्ही काय बोलला? सोन्यासारखी? हा मग साहेब तुम्हाला जमिनी सोन्यासारखी वाटतं तर तुम्हीच माझ्याशी
माझ्याशी लगीन करा ना साहेब, मी पाया पडता. नाही लांब राहा. अरे काय चालले फालतूगिरी यार, चल ना यार, मी तुझं लग्न लावून देतो, चल. नाही तर मी एक काम करतो, मी जिवंत खेकरा गेलतो आणि मरून जातो. अरे काय धमकी आहे? अरे माकडा, भाऊ आहेस नाहीचा मानलेला, तू तरी समजव ना त्याला. अरे साहेब, आता मिनी काय बोलणार साहेब? मिनी मानलेला भाऊ आहे, यांचा मानलेला मुलगा आहे. आता यांना जावई मानलंय, मग मानलेला मुलगा म्हणून, मानलेला भाऊ म्हणून मला यांना जिजू मानायला लागणार ना. काय लावलंस हे मानलेलं मला काही कळलं नाही. काय बडबडतोस तू? आता काय करणार साहेब, माझा आडनावच माने आहे ना. मानेने तुम्हाला जिजू मानला होता, पण तुम्ही माझ्या मानलेल्या बहिणीला बायको मानायला तयारच नाही आहे. मग मानेच्या मनात आलं तरी माने कसा काय मानणार तुम्हाला मानलेला जिजू साहेब? याला तुडवा, याला मान तुटेपर्यंत तुडवा, नाही नंतर बाकी याला तुडवा आधी. अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या भावाला नाही तुरवायचा. तुम्हाला तुरवायचं असेल ना तर या बेवऱ्याला तुरवा आणि याला जेलमध्ये टाका. हा छपरी माझ्या मांग लागलाय. अरे सुईकी यार, आय लव्ह यू यार, आय लव्ह यू सुईकी यार. अरे मेवणे यार, हिला मी लहानपणापासून झाडी देतोय यार. पायपाच्या भोकं तो हिला बघायचो, माहितीये काय? ती अशी मच्छी विकत असायची ना, हिच्या मच्छीवर जे मासे बसायचे ना, ते बसू नये म्हणून मी 2-2 दिवस आंघोळ नाही करायचो. तिथे सगळे मासे मी माझ्या अंगावर घ्यायचो, माहितीये काय? अरे ही बोलते नाही म्हणून. अरे ही जेव्हा मच्छी कापायची आणि मच्छी कापून मच्छीचा जो डोळा टाकायचे ना, तो डोळा मी घ्यायचो आणि असं अंगठी ठेवलाय, माहितीये काय? एकदा माझ्याकडे प्रेमाने बघणे यार. माझ्यात काय नाही सांग ना. तुझ्यात काय आहे रे? तुझ्यात कायच नाही. काय आहे काय तुझ्यात? तुझ्यात हे आहे काय? पॅन्टचं बटन न बोंबीच्या मधोमध गुदमरलेलं न जेलीच्या केक सारखं गादा गादा हलणार तुलतुलीत पोट आहे तुझ्याकडे? आहे का तुझ्याकडे? सांग. का तू आधी आदलतो का मीने तुझ्यावर आधी आदलो, अशी एकमेकांची स्पर्धा लागणाऱ्या थुलतुलीत मांडे आहे तुझ्याकडे? की त्या बनपाव मधून किरीम कसं हलुचकन बाहेर येत, तसं या काक्यातून हलुचकन बाहेर येणारा मांसाचा गोला आहे की पोटाला एकटं वाटू नये म्हणून त्याला चिकटून लोंबकलणारी छाती आहे तुझ्याकडे? कपालावरून वगळणारा घामाचा थेंब कमरेच्या गुहेपर्यंत पोचायला 2 तास लागतील अशा मांसाच्या गल्ल्या गुल्ल्या आहेत काय तुझ्याकडे? हे सगळं सौंदर्य मी माझ्या नवऱ्यामध्ये शोधतोय, तो माझ्या बाजूला उभा आहे इन्स्पेक्टर खांडेकर साहेब. मिनी लय जीव टाकतो तुमच्यावर, मिनी लय मरत. माझ्यावर प्रेम करा ना, माझ्याशी लगीन करा. मला कळत नाहीये कौतुक समजू की शिव्या समजूया? आय हो, असं शिव्या बोलू नका. मी तुला सांगतोय, मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आजही नाही, उद्याही नाही, परवाही नाही, कधीच नाही. कळलं? फायनल आहे? फायनल आहे. फुल टू फायनल आहे. ठीक आहे. हा ठीक आहे साहेब, मग मी या एवढ्याशी लगीन करायला तयार. अरे थँक्यू साहेब, तुमचे उपकार कसे मानू मला कळतच नाही. पोलीस स्टेशन आहे हे, पोलीस स्टेशन आहे. कळलं? दर बाई दर, माझ्या पोराचं नाव मी तुझंच ठेवणार, छोटा पाईप खांडेकर. तुमच्या पापात मला सहभागी करू नका. कळलं? ऐक बाबा, काहीतरी ऐक माझं. आतूनही वेळ गेली नाहीये, समजव त्याला. अय्या माने काय समजवणार? माने तर मानलेला पडतो ना. आता मानलेला भाऊ आणि मानलेला पोरा. मग तेच बोलतोस. मारू नका म्हणजे. हे बघ सुरके, मी माझं कर्तव्य पार पाडलंय. मी समजवण्याचं काम केलंय, पण यांना ऐकायचं नाहीये. तुझ्या नशिबात तर त्या पाईपातच आयुष्य काढायचं असेल तर तिथेच राहावं लागेल तुला. जा. अरे आता ते पाईपामध्ये आयुष्य काढणार? अरे बाप आहे मी तिथं. हळूहळू मरशील, गचकशील. अलिबागला तिच्या नावावर 200 एकर जमीन आहे. 70 किलो सोनं घरात पडलंय. 4-5 गाड्या रस्त्यावर पडल्यात. 7-8 बोटी समुद्रात पडल्यात. 4-5
पोटी कपाटान भरल्या. रे जो पण याच्या बरोबर लग्न करेल तर त्या नवऱ्याचं पण होईल ना रे. होणार का नाही? मी नाही बोरिले, मी आता सोडणार. एवढं साहेब, मला जर अशी संधी मिळाली असती ना, मी हँडपंपशी पण लग्न केलं असतं. विचार करा. मी असंही हँडपंपचीच लग्न करा, तुमची लायकी तीच आहे. तुझ्याकडे एवढा पैसा आहे दन. आता तर मी खरंच हिच्या बरोबर लग्न करणार. खरंच लग्न करणार म्हणजे? गप्पा बस. खरंच लग्न करणार म्हणजे काय? खरंच लग्न करणार म्हणजे काय? ए साहेब, बंकच केली. बोलतो साहेब. या सुरकिनीने मला 4 बांगडे दिले चकण्याला आणि मला बोलली लवचा ड्रामा कर साहेब. पण साहेब, मी तुम्हाला खरं सांगतो, मी सुधरायला तयार आहे साहेब. फक्त हिच्या बरोबर माझी सेटिंग लावून द्या ना साहेब. यारा बेरा जायलायस काय? झालो यारा झालो. अरे तुझ्या बापाकडे एवढा पैसा आहे, मी तयार आहे. माझी सेटिंग लावा साहेब हिच्यावर. आता तर मग साबा आता सगळं सोडायला पण तयार आहे. उतरलाय आता लग्न करून मोकळे संसार करायचे. नाही साहेब, नाही. अहो, या बेवऱ्यावर काय विश्वास ठेवताय तुम्ही? याला कोणी नाश्यात दिली तर पळून जाईल हा साहेब. मी घेतो जबाबदारी. मी याला पोलीस स्टेशन मध्ये ड्रायव्हर नाही तो होमगार्ड म्हणून कामाला लावणार. बाळा, व्यवस्थित सुरक्षित संसार करायचा. सासऱ्याचा माशाचा धंदा व्यवस्थित सांभाळायचा. करशील? करेन. व्हेरी गुड. बाकी मी आहे. साहेब टेन्शन नाही. लोक बोलतील आता सुरकीने काय नशीब काढलंय. आशीर्वाद द्या. अरे हार तरी आशीर्वाद मागतात. माझ्या पोरीचं लग्न तुझ्या बरोबर करण्यापेक्षा देव माशाला अक्काच्या अक्का खा लावून अरुण सर, हिला नाही घेतलं. अरे वत्सऱ्या, तुला आशीर्वाद देण्यापेक्षा माझ्या या पोरीचं तुझ्या बरोबर लग्न करून देण्यापेक्षा माझ्या या पोरीला, या हिला वासारीला या वासारीला मी देव माशाला खायला देन. सुरके पाला. पण तुमचा कॉमेडीचा अटेम्प्ट खूपच खास होता. खूप मजा आली. धमाकेदार परफॉर्मन्स. बघा हा सरसे काय म्हणतात महेश दा. माइंड ब्लोईंग म्हणजे सगळ्यांची एनर्जी लेवल इतकी ब्रिलियंट होती. आणि अरुण, यू आर टू मच यार. यू आर अनबिलिव्हेबल. म्हणजे मला अजून आठवते तू त्या कांबळीचा एक ऍक्ट केला होतास. तो जो पिच होता तो आजपर्यंत तसाच आहे. म्हणजे आय कांट बिलीव्ह. सो ब्रिलियंट. आणि सगळ्यांची लेवल. आणि दमा, यू आर आउट ऑफ दिस वर्ल्ड. आणि मंदार, तू काय बेअरिंग ठेवलंस त्या बेवड्याचं. कमाल यार. आय जस्ट कांट बिलीव्ह इट. अँड विराज. होय सर. ब्रिलियंट. अँड प्रसाद, तुला बघून तर मला दे दणादण आठवलं. दे दणादण. इन्स्पेक्टर महेश जाधव. आणि तुझा महेश लक्षाची जोडी वाटली मला. ते तुम्ही एक्सप्लॉइट नाही केलं तो अँगल, पण तुमचा तो अँगल कमालीच होता. म्हणजे त्यांनी पहिला येऊन सेल्यूट मारणं आणि त्याला ती काठी लागणं हा लक्षाचा पंच होता यार. ब्रिलियंट. थँक्यू सर. सुपर्ब. एन्जॉय थरली. थँक्यू सर. सई. पाइपिंग हॉट परफॉर्मन्स. अरुण दादा, क्यूडी पाय. वन्स अ क्यूडी पाय, ऑलवेज अ क्यूडी पाय. सावत्या, व्हॉट अ ब्रिलियंट अटेम्प्ट. मला असं वाटलं भाषा खूप सुंदर पकडली होतीस आणि खूप छान अटेम्प्ट होता आणि सोडलं नाहीस ते शेवटपर्यंत. मँडी, तुझ्या हेअर मेकअप कॉस्ट्युमला खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स. रुमाल इथे बांधायचं कोणालाही सुचलं नसतं, पण आपली टीम नेहमीच काहीतरी वेगळं, युनिक, आउट ऑफ द बॉक्स, नेव्हर डन बिफोर करत असते आणि त्याची झलक प्रत्येक परफॉर्मन्सला येते.
मजा आली गाईज सुपर परफॉर्मन्स येस येस येस